स्टार्ट. काय बाई काय करायचं 8 दिवस झालं माझ्या बाळाचं नाव कसं ठेवलं नाही. चला सासूबाई दवाखान्यात जाऊ आपण. अगं सुनबाई त्याला दवाखान्यात घेऊन काय मारतीस का काय? दवाखाना काय नसते. त्या आपल्या बाबाला बोलून आणून ते बाबा त्याला बाहेर बसून झाले ते बाबांनी बोलून दिली ना तर तिचं बाहेर बसून निघाल तरी पण लगेच बाबाला बोलून आण. हे बाई आता मी कुणाचं ऐकू वहिनीचं ऐकू का आईचं ऐकू जाऊ दे मी दोघांना पण बोलून आणते. आई बाबा आले बघ. अगं बाई बाबा आला रुपये आला रुपये काय झाले बघा. ओम ह्रीं क्लीं जमनाय छे. ओम ह्रीं क्लीं जमनाय छे. ओम ह्रीं क्लीं जमनाय छे. त्याला भूताने झोपाटलेला आहे. काय करायचं बाबा? मी तुम्हाला नारळ ठेवून दाखवतो. जर नारळ लाल निघाला तर समजायचं की याला भूताने झपाटलेला आहे. आई डॉक्टर पण आले बघ. ओम ह्रीं क्लीं जमनाय छे. ओम ह्रीं क्लीं जमनाय छे. ओम ह्रीं क्लीं जमनाय छे. मग मी तुला म्हणलं होतं का नाही भूत बाधा झाल्याने. बघा, पाणी लाल निघालं. बघा, लाल म्हणलं होतं का नाही तुला भूत बाधा झाली आहे म्हणून तुला. नाही असं काही नसतं. हे तर विज्ञानातले छोटे छोटे प्रयोग आहेत ते तर माझ्या मुली पण करतात. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी आणि एकदा तुम्हाला दाखवतो. बाबा हे तर नारळ तुमच्याकडचंच होतं ना, त्यांच्याच घरातली वस्तू घेऊन करून दाखवा. हो, बरं. मला काही तांदूळ द्या आणि एक तांदूळ द्या. हे बघा बाबा. लय हट्टी आहे वाटतं बघा. याची बाहेर लय हट्टी आहे भूत. असं काही नसतं. त्या तांदळाची हवा निघून गेल्याच्या नंतर ते पकडून धरतं, त्यामुळे तो ग्लास वरून जातो. असं तर कोणी करू शकतंय. असं काही नसतं. तुम्ही काही नाटक चालवलंय. तुम्हाला खरंच माझ्यावर विश्वास बसत नसला तर मी आणि एकदा तुम्हाला दाखवतो. दाखवा. मी तुम्हाला हे लिंबू उचलून दाखवतो आणि हे लिंबू जर लाल निघालं तर समजायचं ह्याला भूत लागलेला आहे. ओम ह्रीं क्लीं जमनाय छे. ओम ह्रीं क्लीं जमनाय छे. जरा बघा. हा थोडासा लाल झाला बघा. बघा, लिंबू लाल झालाय म्हणजे ह्याच्या आतमध्ये भूत आहे. असं काहीच नसतं. थांबा मी तुम्हाला सांगते. ह्या बाबाचं त्यांनी काय केलंय ते पाठवायचं घरी यांना. हे बघा, त्या बाबाचं नारळ. हो मॅडम घरी पाठवायचं का? त्यांनी काय केलं होतं माहिती का? हे नारळ जे होतं ते यांच्या जवळचंच होतं. त्यांनी सुरुवातीला 1 दिवस आधी काय करतात ना, त्या नारळाला असं छोटंसं वेच पाडतात. नाही 3 डोळे असतात ना, त्या ठिकाणी असं छोटंसं वेच पाडून ह्याच्यातलं नारळातलं पाणी बाहेर काढलं जातं आणि परत त्याच्यामध्ये लाल रंगाचं पाणी भरून हे असं चिटकवलं जातं आणि नंतर हे आपल्याला कोणी